नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीच्या तिसऱ्या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या या तिसऱ्या खास रिपोर्टचा विषय आहे नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळला जाणारा खेळ. तर राष्ट्रीय चाचणी संस्थेने म्हणजेच NTA ने घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार हा युवा पिढीच्या भवितव्याशी खेळ असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. नेट परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रीय चाचणी संस्थेवर आली. हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही आघात आहे. तपासात नीटच्या परीक्षेत गैरप्रकार घडवणारी 3 ठिकाणे समोर आली आहेत. आपण युवा पिढीला देशाचे भवितव्य मानतो आणि त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा केवळ त्यांना व त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला लाभ होतो. मात्र शिक्षण क्षेत्रातील वाढलेल्या गोंधळामुळे सध्या हे चित्र धुरकट होताना दिसतंय. देशभरात गाजत असलेला नीट परीक्षेचा गोंधळ, त्यातील घोटाळ्याची शक्यता आणि त्यावरून विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढत असताना ही बाब किती गंभीर आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण देशात एकच समान प्रवेश परीक्षा म्हणजेच CET घेण्याची एक अतिशय चांगली पद्धत 2016 मध्ये सुरू करण्यात आली. तोपर्यंत प्रत्येक राज्याची वेगळी तसेच खासगी विद्यापीठांची वेगळी अशा प्रकारे या प्रवेश परीक्षा घेतल्या जायच्या. त्यात बरेचसे गैरप्रकार चालल्याचा संशयही घेतला जायचा. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी समान दर्जा ठेवण्याच्या उद्देशाने ही सामायिक परीक्षा सुरू झाली. राष्ट्रीय चाचणी संस्थेकडे त्याची जबाबदारी गेली. अर्थातच ही यंत्रणाही तेवढीच सक्षम असण्याची अपेक्षा होती. मात्र याबद्दलही काही तक्रारी होत्या. अर्थात त्या आता इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. पण यंदा असलेल्या या तक्रारी मात्र अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. आतापर्यंत मिळालेले नाहीत असे गुण यंदा विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. त्यातही एका विशिष्ट केंद्रामधील एका विशिष्ट भागातील विद्यार्थ्यांवर गुणांची तर बरसातच झालेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर यंदा ग्रेस गुण देण्याचा झालेला विचित्रपणाही आधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. हे सगळेच अत्यंत संशयास्पद आहे. कोणत्याही कारणांमुळे ग्रेस गुण देण्याची पद्धतच मुळातच चुकीची आहे. एक वेळ विद्यार्थ्यांना तिथे वेळ वाढवून देणं हे पटण्यासारखं आहे, कारण त्यात त्यांचा कस टिकून राहिला असता. मात्र ग्रेस गुण देणं ही मोठी चूक आहे, यात काही शंका नाही. या प्रकारचा एवढा आरडाओरडा होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे आधीच वैद्यकीय प्रवेशासाठी असणाऱ्या जागा अगदीच कमी म्हणजे देशभरात अवघ्या लाखभराचा घरात आहे. मात्र या जागांसाठी 18 ते 20 लाखांच्या संख्येने विद्यार्थी प्रवेश परीक्षा देताना दिसतात. साहजिकच सध्या स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. अशा स्थितीत एक गुण हा महत्त्वाचा असतो. गेल्या वर्षीची स्थिती बघायची तर नीटला 650 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तम मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र यंदा तेवढेच गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नाहीच पण खासगी कॉलेजमध्ये तरी प्रवेश मिळेल की नाही अशी शंका घेण्यात येते. अशी वाईट परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच कुठेतरी काहीतरी निश्चितच चुकले असावे असं वाटतंय. पण त्याबाबत पारदर्शकतेने ना NTA पुढे येते ना सरकार. आता NTA प्रमुखांची हकालपट्टी झाली आहे. एक प्रकारे ही गैरप्रकार झाल्याचं मान्य केल्यासारखी स्थिती आहे. तर अशा प्रकारे मुलांच्या भवितव्याशी जो खेळ सुरू आहे तो त्वरित रोखण्याची अत्यंत गरज आहे. कारण हेच मुलं उद्याचं भविष्य आहे आणि हेच आपला नवीन भारत घडवणार आहे. तर अशा प्रकारे इतक्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये होणारे घोटाळे हे त्वरित बंद व्हावे अशी सर्वच भारतीय अपेक्षा करतात. तर आजच्या या रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबवत आहोत. पण अशाच महत्त्वाच्या बातमी घेऊन पुन्हा येत आहोत. पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 मराठी.